कसगाव भडगाव मार्गावरील गोपाळनगर भागात ट्रान्सफॉर्मरवरून गावठाणसाठी गेलेल्या लाईन एलईटी लाईनवरील एक तार स्पार्किंग झाल्याने वीज पुरवठा सुरू असताना तुटून सरळ खाली पडली। सदर ठिकाणी मोटरसायकल दुरुस्तीचे गॅरेजसह अनेक दुकानं आहेत। तार तुटून पडण्या काही सेकंद पूर्वी गॅरेज चालक भारत मिस्त्रीसह 3-4 नागरिक मोटरसायकलजवळ उभे होते। ते मध्ये जाताच वीज पुरवठा सुरू असलेली विद्युत तार तुटून पडली। यात हे सारे बचावलेत, मोठा अनर्थ टळला। पावसाळ्याच्या दिवसात असे अपघात होण्याची शक्यता जास्त असते। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जीर्ण झालेल्या तारा पावसाळ्यात सुरू होण्यापूर्वी विद्युत तारांची देखभाल करणे आवश्यक असते, परंतु अधिकाऱ्यांचे वायरमनांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना होत असतात। कसगाव गावात अनेक खांब्यांचे तार जीर्ण अवस्थेत आहेत। गावातील काही विद्युत तार लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत। महावितरणच्या अनेक समस्या गावात असताना देखील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे। यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। बऱ्याच भागात विद्युत पुरवठा करणारे पोल देखील नसल्याने अनेक घर मालकांनी बेकायदेशीररित्या विद्युत कनेक्शन घेतले असल्याने पावसाळ्यात यामुळे एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। काही भागात तर चक्क विद्युत पुरवठा करणारी तार घराच्या वरून गेली आहे। अशा अनेक समस्या कसगाव गावात असून देखील मात्र महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। आज झालेल्या घटनांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ सर्व समस्यांवर तोडगा काढावा अशी मागणी कसगाव परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। विद्युत तार पार्किंग झाल्याने तुटून पडल्याने कार्यालयात कळवल्यानंतर वीज पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला। वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ तार दुरुस्त करत वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।